नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लुईस हे यांनी लिहिलेल्या यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे प्रसंग किंवा अशी वेळ येतच असते जेव्हा आपल्याला खूप खचल्यासारखं वाटतं. कुठलीही आशा राहत नाही. जेव्हा आपल्याला कोणतीच गोष्ट मोटिवेट करू शकत नाही तेव्हा आपल्यातील उत्साह संपायला लागतो. अशा वेळी असं वाटतं ना, कोणीतरी यावं आणि मदतीचा हात द्यावा. पण असं खरंच होतं का? कधी कधी आपल्याला एकट्याने या गोष्टींना सामोरे जावं लागतं, कारण तेव्हा कुणीही आपल्या मदतीसाठी येत नाही. तेव्हा आपणच आपली मदत करत असतो. आपणच आपल्या रथाचे सारथी होतो. पण तुम्हाला या परिस्थितीतून जाण्याआधी सेल्फ हेल्प फिलॉसॉफी आणि होलिस्टिक हेल्थचे काही मूलभूत नियम जाणून घेणं गरजेचं आहे. आणि यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग आहे यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकाचं वाचन करणं. तर या पुस्तकातला पहिला चॅप्टर आहे रूट्स ऑफ प्रॉब्लेम्स. रूट्स ऑफ प्रॉब्लेम्सबद्दल बोलताना लेखिका म्हणतात की अडचणी आयुष्याचा भागच आहेत. पण हेही खरं आहे, आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी आपल्यात असणाऱ्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे उद्भवतात. मी या कामासाठी योग्य नाही, मी चांगला नाही, हा तुमचा नकारात्मक विश्वासच आहे जो बऱ्याच अशा मानसिक आजारांचं कारण ठरतो. जसं की डिप्रेशन. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की डिप्रेशन हा एक गंभीर मानसिक आजार आहे आणि या आजाराने ग्रस्त व्यक्ती आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहताना एक नकारात्मक दृष्टिकोनच ठेवतो. त्याचा परिणाम करिअर, सामाजिक जीवन, छंद, मोटिवेशन या सगळ्याच गोष्टींवर होतो. आज US मध्ये 15% लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या डिप्रेशनचे शिकार आहेत. मेलॅन्कोलिया म्हणजेच मानसिक आजाराचं दुसरं नाव. मेलॅन्कोलिया हा डिप्रेशनचा उपप्रकार आहे. मेलॅन्कोलिया असणाऱ्या लोकांमध्ये स्वतःची काळजी घेण्याची आणि दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता खूप कमी असते. असे लोक स्वतःलाच इजा पोहोचवतात. एका मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये हे सिद्ध झालंय की डिप्रेस्ड असणारी लोक जेव्हा अपयशी होतात तेव्हा ते काही असा विचार करतात, हे तर होणारच होतं, मला माहीत होतं माझ्यात कोणताच चांगला गुण नाही, म्हणूनच मी अपयशी होतो, असा विचार करून ते स्वतःलाच दोषी ठरवतात. आणि यश मिळाल्यावर मात्र या उलट विचार करतात. यश मिळाल्यावर अशी लोक स्वतःला शाबाशी न देता एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे हे सगळं झालं असणार, जसं की कदाचित यावेळी मी लकी ठरलो किंवा हे काम तर खूपच सोपं होतं म्हणूनच मला जमलं, असा गैरसमज करून घेतात. यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊ. मार्क हा मॉडरेट डिप्रेशनने ग्रस्त असलेला मुलगा एका परीक्षेची तयारी करत होता. तयारीच्या दरम्यान तो त्याच्या रिझल्टबद्दल चिंतेने अस्वस्थ झाला होता, कारण त्याच्यात सेल्फ कॉन्फिडन्सची कमी होती. शिवाय त्याच्यात सेल्फ केअरचीही कमी होती. तो पुरेसा आराम करत नसल्याने त्याची अवस्था अजून बिघडत गेली. आणि जेव्हा तो नापास झाला तेव्हा त्याने स्वतःला सांगितलं की मला तर माहीतच होतं की मी नापास होणार आहे. दुःखाची गोष्ट ही आहे की मार्कचा या गोष्टीवर विश्वास बसला की तो कधीच पास होऊ शकणार नाही. पण त्याला हे कळालं नाही की तो महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होता. परीक्षेच्या काळात योग्य रेस्ट न घेतल्याने, स्वतःची काळजी न घेतल्याने तो खूप थकलेला असायचा आणि त्यामुळे तो अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. पण मार्कने जर थोडा विचार केला असता तर तो असं म्हणाला असता की ठीक आहे, मी कधी कधी नकारात्मक विचार करतो, पण याचा अर्थ हा नाही ना की मी मूर्ख आहे, मी बावळट आहे, मी चांगलं काम देखील करू शकतो. असा सकारात्मक दृष्टिकोन असणं म्हणजेच एक हेल्दी, फंडामेंटल आणि रिअलिस्टिक विचारसरणी असणं. यातला दुसरा चॅप्टर आहे आय शूड आणि आय मस्ट पासून आय कुड पर्यंतचा प्रवास. जसं आपण मागच्या चॅप्टरमध्ये समजून घेतलं, अतिरिक्त नकारात्मक विचारांमुळे आपलं आयुष्य अवघड होऊन बसतं. आपण बघतो की काही लोक नेहमी म्हणतात मला हे करायलाच हवंय, मी हे केलंच पाहिजे, मी करेलच. आता एक परिस्थिती डोळ्यासमोर आणा. तुम्ही सकाळी लवकर उठून दिवसभर काय काय करायचंय याचा विचार करत आहात आणि स्वतःला सांगता की आज माझ्या पुस्तकासाठी 100 पानं मी लिहिणार, जे जवळजवळ अशक्य आहे. तुम्ही जेव्हा लिहिण्यास सुरुवात करता तेव्हा जसजसा वेळ जातो तसतसं तुम्हाला कळून चुकतं की तुमचं गोल तुम्ही कधीच पूर्ण करू शकणार नाही. आणि संध्याकाळ होईपर्यंत तुम्हाला अगदी अस्वस्थ वाटायला लागतं, कारण तुम्ही जे ठरवलं होतं ते असाध्य झालेलं असतं. मग तुम्ही स्वतःवरच टीका करायला लागता. माझ्याकडून काहीच नाही होणार, मी माझं ध्येय गाठण्यासाठी अक्षम आहे.
अशा गोष्टी तुमच्या डोक्यात येतात. पण जर तुम्ही सुरुवातीलाच वस्तुस्थिती लक्षात घेऊन जर ध्येय ठरवलं असतं, तर तुम्ही जर सकाळी उठल्यावर असं म्हणाले असता की आज शक्य तितके काम मी करीन, जास्तही नाही आणि कमीही नाही, असा विचार करून दिवसाचे टार्गेट ठरवले, तर तुम्ही चिंताविरहित तुमचं काम करू शकाल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर उगीच टीका केली जाणार नाही. प्रत्येक माणसाला त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाची चांगली माहिती असते, पण त्याला असणारी माहिती ही खरी असेलच असं नाही. बऱ्याचदा ती माहिती वास्तविकतेपासून बरीच वेगळी असू शकते. म्हणून आपल्या मतांबद्दल आपण नेहमी केअरफुल असायला हवं. त्यामुळे लगेच कोणत्याच गोष्टीला ग्रँटेड घेऊ नका. डिप्रेसिव्ह लोक स्वतःला वाईट आणि मूर्ख समजतात, तर काही लोक स्वतःबद्दल अति आत्मविश्वास बाळगतात, कारण ही लोक मेनियक डिसऑर्डरचे शिकार असतात. खरं तर ही लोक एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखी असतात. या जगात आपण स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. इंस्टाग्राम, फेसबुक सारखे सोशल मीडिया आपल्याला जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण त्या जाळ्यात फसतोही आणि अधिक सेल्फ ऑब्झर्व्ड होत जातो. आपण नेहमी आपल्या फॉलोअर्स आणि लाईक्सचा विचार करायला लागतो आणि खरी अडचण तेव्हा होते जेव्हा आपण या गोष्टींचा गर्व करायला लागतो. माझे इंस्टाग्राम अकाउंट किती भारी आहे आणि त्यावर हजारो लाखो फॉलोअर्स आहेत. आपण एक गोष्ट विसरता कामा नये की अशा प्रकारचा कॉन्फिडन्स हा नाजूक असतो आणि तो कधीही ढासळू शकतो. खरा कॉन्फिडन्स तर तेव्हा येतो जेव्हा आपल्याला आपल्या चुका आणि कमतरतांची जाणीव होते, कारण तेव्हाच आपल्याला कळतं की कोणीही परिपूर्ण म्हणजेच परफेक्ट नसतो, कारण आपण सामान्य माणूस आहोत, सुपरमॅन नाही. बिलीफ, सेल्फ कॉन्सेप्ट आणि रिप्रेझेंटेशन या गोष्टी अचानक घडत नसतात. त्यांना तरुण वयापासूनच स्वतःमध्ये रुजवावं लागतं, जेणेकरून आपण मोठे झाल्यावर त्यांना आपल्या आयुष्यात अप्लाय करू शकतो. मानसशास्त्रज्ञांच्या मते लहान वयापासूनच मुलांमध्ये स्ट्रॉंग बिलीफ तयार होण्यास सुरुवात होते. तसेच लहान वयातच डिसफंक्शनल बिलीफ पर्सनॅलिटी डिसऑर्डर सारखे मानसिक आजार देखील उद्भवतात. याचं एक उदाहरण म्हणजे सारा. 15 वर्षाच्या सारामध्ये बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणं दिसू लागली. साहजिकच आहे की तिला हा आजार फार लहान वयातच झाला होता आणि यामागे असलेले मुख्य कारण म्हणजे साराची आई. ती साराची अजिबात काळजी घेत नसे. साराला जेव्हा सांत्वन आणि सुरक्षित वातावरणाची गरज भासत, तेव्हा तिच्या आईने तिला कधीच आधार दिला नाही. कित्येक वेळा साराला प्रश्न पडायचा की ही माझी खरी आई आहे की सावत्र. दुसरी गोष्ट म्हणजे साराचे वडील घरी राहत नसत आणि यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. तिचे वडील जेव्हा कधी साराला भेटत, तेव्हाही ते तिच्याशी नीट बोलत नसत. साराला आई वडिलांकडून जे प्रेम हवं होतं ते मिळालं नाही. मी चांगली नाही म्हणूनच माझ्यावर कुणी प्रेम करत नाही, असं तिचं एक दृढ मत बनलं. अशी मुलं लवकर व्यसनाच्या आहारी जातात. साराच्या बाबतीत असंच घडलं. ती लवकरच ड्रग्सच्या आहारी गेली. सारासारख्या लोकांनी सगळ्यात पहिले आपल्या अडचणीचं मूळ शोधायला हवं. आई वडिलांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे त्यांनी स्वतःला दोषी नाही ठरवलं पाहिजे. मग प्रश्न पडतो की साराने आपल्या आई वडिलांना माफ केलं पाहिजे की नाही? तर याचं उत्तर आहे हो. तिने आपल्या आई वडिलांना माफ करायला हवं, कारण त्यांनी जी वागणूक साराला दिली, कदाचित असं असू शकतं की त्यांना त्यांच्या बालपणात अशीच काहीशी वागणूक मिळाली असेल. कदाचित त्यांना देखील असंच भावनाशून्य आणि हानिकारक वातावरण मिळालं असेल. लेखिका असं स्पष्ट करतात की जर तुम्ही तुमच्या पालकांना जाणून घेऊ इच्छिता, तर त्यांच्या बालपणाच्या गोष्टी ऐका आणि सहानुभूतीने तुम्ही जर सगळं काही ऐकलं, तर तुम्हाला कळेल की त्यांच्या वागणुकीमागचं नक्की कारण काय. लेखिका बदल आणि ट्रान्सफॉर्मेशन याबद्दल काही सजेशन देताना म्हणतात, बदलाला नेहमी हाऊस क्लिनिंग प्रमाणे पाहावं. तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्याला एका मोठ्या घरासारखं समजलं पाहिजे, ज्यात खूप साऱ्या रूम्स आहेत, म्हणजेच खोल्या. एक गिटार वाजवण्यासाठीची रूम, तर दुसरी करिअर रूम, आणखीन एक फॅमिली रूम. सोबतच काही कमी महत्त्वाच्या रूम्स देखील आहेत, तळघरासारख्या. तिथं तुमच्या त्या गोष्टी असतात ज्या तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग नसतात किंवा कमी महत्त्वाच्या असतात. जेव्हा तुम्ही आयुष्याला अशा प्रकारे इमॅजिन कराल, तेव्हा तुम्ही कशाला महत्त्व द्यायचं, कशाला नाही हे ठरवणं सोपं होईल. उदाहरणार्थ, काही अशाही रूम्स असतील ज्या तुम्हाला अगदी नकोशा असतील आणि मग तुम्ही त्या रूमला पाडून तिथं काहीतरी नवीन बनवण्याचा विचार करता. समजा तुम्हाला तुमचं प्रोफेशन पूर्णपणे बदलायचं आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मानसिक घराची
म्हणजेच मानसिकतेची पूर्णपणे नवीन बांधणी करावी लागेल. सगळ्यात आधी तर तुम्ही त्या सगळ्या चुकांना विसरा ज्या तुमच्याकडून आधी झाल्या आहेत. ही गोष्ट आपण आधी समजून घेतली आहे की काही जण स्वतः बाबतीत खूप कठोर आणि निर्दयी असतात, ज्यामुळे त्यांचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. योग्य पर्याय हा असू शकतो की स्वतःला आणि इतरांना माफ करायला शिका. पण याचीही काळजी घ्या की त्या चुका तुम्ही पुन्हा पुन्हा करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाहीत. तुमच्यातील वाईट आणि चांगल्या गुणांचा स्वीकार करा आणि त्यांना जोपासा. जेव्हा तुमचे मित्र तुम्हाला चुकीचे समजतात किंवा गैरसमज करून घेतात, अशा वेळी तुम्हाला खूप राग येत असेल. तुमच्या मित्रांसोबत भांडणही होत असेल, पण यातून तुमची मैत्री तुटू शकते. अशा प्रकारची भांडणाची परिस्थिती अथवा वातावरण तोपर्यंत राहील जोपर्यंत कोणीतरी एक जण सॉरी म्हणत नाही. इथे तुम्ही विचार केला पाहिजे आणि मग तशी ॲक्शन घेतली पाहिजे. जसं की तुम्ही असं म्हणू शकता, हे बघ, मला माहीत आहे की तेव्हा तू रागात होतास आणि मी पण जरा जास्तच ओव्हर रिॲक्ट केलं. मी यासाठी तुला दोष देणार नाही आणि अशी आशा करतो की तू मला माफ करशील. तुम्हाला शेवटी लक्षात येईल की माफी मागणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं दुसऱ्यांना आणि स्वतःला माफ करणं. लोकांना हे दाखवणं गरजेचं आहे की तुम्ही तुमची चूक मान्य करत आहात आणि सुधारवण्याची तयारी देखील दाखवत आहात. माझ्यात सगळं काही ठीक आहे, फक्त या काही गोष्टी बदलल्या म्हणजे झालं, यावर लेखिका म्हणतात. होलिस्टिक फिलॉसॉफीच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर असा विचार करणं एक प्रकारे स्वतःचा अपमानच आहे. असं म्हणून मुळीच चालणार नाही, कारण याने काम साध्य होत नाही. जर एक गोष्ट बदलली तर साहजिकच त्याचा परिणाम इतर गोष्टींवर होत असतो आणि इतर गोष्टी सुद्धा त्याप्रमाणे बदलत जातात. हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊ. समजा तुम्हाला एखादी बिल्डिंग मॉडिफाय करायची आहे, एखादा मजला वाढवायचा आहे, तर तुम्ही फक्त वरून एक मजला वाढवला आणि काम झालं असं होऊ शकत नाही. कारण सगळ्यात आधी तुम्हाला हे तपासून पाहावं लागेल की बिल्डिंगचा पाया तितका मजबूत आहे का की तो आणखी एका मजल्याला आधार देऊ शकेल. त्याशिवाय त्या मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पायऱ्या किंवा लिफ्ट बसवावी लागेल. तसेच तुम्हाला त्या मजल्यासाठी इतर गोष्टींचीही सोय करावी लागेल. तर यातून तुम्हाला हे समजू शकेल की एक साधारण बदल करण्यासाठी, म्हणजे एक मजला वाढवण्यासाठी, तुम्हाला इतर गोष्टींमध्ये देखील बदल करावा लागेल. आपल्या आयुष्यातही असंच काहीचं असतं. समजा तुम्ही तुमची नोकरी बदलू इच्छिता, तर हे वेगळं सांगण्याची गरज नाही की तुमच्या आयुष्यात किती मोठा बदल होईल. पण बऱ्याचदा तुम्हाला कळत नाही की हा बदल किती गंभीर असू शकतो. कदाचित नवीन नोकरी जास्त कठीण असू शकते आणि त्यात कामाचे तास देखील जास्त असू शकतात. आणि असं झालं तर तुम्हाला तुमची जीवनशैली पूर्ण बदलावी लागू शकते. तुमच्या सामाजिक जीवनावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, जसं की मित्रांसाठी तुम्हाला वेळ काढता येणार नाही. असे बरेचसे प्रश्न उद्भवू शकतात. लेखिका यावर आपल्याला बरेच उपाय सांगतात, ज्याने आपण आपली होलिस्टिक हेल्थ सुदृढ करू शकतो. सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. याशिवाय असे अनेक उपाय आहेत ज्याने तुम्ही तुमची होलिस्टिक हेल्थ सुधारू शकता, जसं की प्रार्थना आणि ध्यान करून. हे 2 व्यायाम आपल्याला फक्त मनाची शांतीच देत नाहीत, तर ऊर्जा आणि प्रोत्साहन देतात, ज्यामुळे तुम्ही कुठल्याही आव्हानाला सामोरं जाऊ शकाल. इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन या 2 अशा इंटरेस्टिंग पद्धती आहेत ज्या हिलिंगमध्ये मदत करतात आणि शिवाय आपली हेल्थ देखील सुधारतात. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमध्ये याच प्रकारच्या व्हिज्युअलायझेशन पद्धतीचा वापर होतो. यासाठी एक उदाहरण समजून घेऊ. स्टीफन हा 20 वर्षांचा मुलगा असून त्याच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी आहेत. पण त्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे सोशल अँक्झायटी. लोकांशी संवाद साधताना तो खूप घाबरलेला असतो, ज्यामुळे तो नॉर्मली बोलू शकत नाही. यासाठी त्याने पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन पद्धतीचा वापर केला. सगळ्यात आधी त्याने त्याच्या अडचणीचं मूळ कारण शोधून काढलं आणि ते होतं एक्स्ट्रीम नेगेटिव्ह बिलीफ, जे त्याच्या मनात घर करून बसलं होतं. जसं की मी चांगला नाही हे लोक मला बघून जज करतील, असं त्याला वाटायचं. आता त्याने इमॅजिन केलं की जर तो सकारात्मक विचार करणारा असता तर त्याच्या वागण्यात कोणता बदल झाला असता. मी एक कॉम्प्लेक्स माणूस आहे, ज्यात साहजिकच काही ना काही कमतरता असणारच, पण त्याचबरोबर चांगले गुण देखील असणारच. लोक माझ्या कमतरतेकडे लक्ष देतील, पण याचा अर्थ हा नाही की मी वाईट आहे. स्टीफनला हे लक्षात आलं की जर त्याने सकारात्मक विचार करायला सुरुवात केली
तर त्याची सोशल अँक्झायटी कमी होईल. या पुस्तकाच्या लेखिका आपल्याला काही सोप्या व्यायाम पद्धती सांगतात. सगळ्यात आधी स्वतःचं शरीर सैल सोडा आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वासासोबत तुमचं सगळं टेन्शन देखील बाहेर काढा. तुमच्या पूर्ण शरीराला रिलॅक्स करा. अभ्यास करताना तुमच्या डोक्यात कुठलंच टेन्शन असता कामा नये. तुमचा गळा, जीभ, खांदे यांचे स्नायू सैल सोडा. तुम्ही कुठलंही पुस्तक तेव्हाच पकडू शकाल जेव्हा तुमचे हाताचे आणि दंडाचे स्नायू रिलॅक्स असतील. तुमच्या पाठीचा भाग, पेल्विसचा भाग आणि पोटाला रिलॅक्स करा. आरामात ब्रीदिंग करत तुमच्या पायांना आणि तळपायांना रिलॅक्स करा. ह्या स्टेप्स ऐकण्याआधी आणि ऐकल्यानंतर जेव्हा तुम्ही रिलॅक्स व्हायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला नक्कीच बदल जाणवला असेल. जर तुम्ही हे तुमच्या शरीरासोबत करू शकता तर मनासोबत पण नक्कीच करू शकता. या रिलॅक्स आणि आरामदायी स्थितीमध्ये स्वतःला सांगा, मी रिलॅक्स होत आहे, मी टेन्शनमुक्त आहे, माझी सगळी भीती दूर होत आहे, मी आराम आणि शांतता अनुभवत आहे, मी शांततेत विलीन होत आहे, मी आयुष्याचा प्रवास शांततेत करत आहे, मी सुरक्षित आहे. आणि या स्टेप्स 2 ते 3 वेळा करा आणि याचा चांगला अनुभव घ्या. मागच्या चॅप्टरमध्ये आपण शरीर आणि मन यांच्यातील कनेक्शन समजायला सुरुवात केली. आपण समजून घेतलं की हे दोघे एकमेकांशी जुळलेले आहेत. अस्वस्थता, फ्रस्ट्रेशन आणि मानसिक दुखणं देखील आपल्या शरीरावर विपरीत परिणाम करतात. त्यामुळे आयुष्यात या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आजकाल बरेच जण बॉडी बिल्डिंगसाठी जिममध्ये जातात. तसेच ऑर्गॅनिक फूड इंडस्ट्री देखील जोमात वाढत आहे. पण शारीरिक आरोग्यासोबतच तुम्ही मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली नाही तर तुम्ही जास्त काळ शरीराने हेल्दी राहू शकणार नाही. म्हणून फक्त बॉडी हेल्दी ठेवून चालणार नाही, तुम्हाला मनाचीही काळजी घ्यावी लागेल. ही गोष्ट खूप आधीच शास्त्रज्ञांनी नमूद केली होती की बरेच आजार हे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याच्या कारणाने होतात. उदाहरणार्थ एक प्रकारचा अस्थमा, त्वचेचे आजार जसं की सोरायसिस आणि बऱ्याच प्रकारचे हृदयासंबंधीचे आजार, सायकोसोमॅटिक इलनेस यामुळे उद्भवतात. या व्यतिरिक्त आपल्या पचन संस्थेत देखील बिघाड येतो. त्यामुळे लेखिका आपल्याला सल्ला देतात की आपण नेहमी सकारात्मक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. यामुळे आपण नेहमी उत्साही आणि ऑप्टिमिस्टिक राहू. अर्थातच हे सांगणं जितकं सोपं आहे तितकंच अवघड आहे याला सत्यात उतरवणं. इथे लेखिका आपल्याला काही व्यायाम आणि टिप्स देतात ज्या खरोखर उपयोगी आहेत. जसं की स्वतःशी बोलताना नेहमी वर्तमान काळ वापरला पाहिजे. जसं की मी मेहनती आहे आणि महत्वाकांक्षी आहे. ही सवय आपल्याला वर्तमान काळात मदत करेल. आपल्या चांगल्यासाठी आपल्याला वर्तमान काळात आनंदी राहावं लागेल. आजच्या आधुनिक जगात सगळेच खूप फास्ट जीवनशैली जगत आहेत आणि आयुष्याची व्याख्या ही वरवर दिसणाऱ्या इंटरेस्टिंग गोष्टींवर केली जात आहे. आणि खूपदा लोकांना लक्षात देखील येत नाही की त्यांच्यासोबत काय घडतंय. गोष्टी एवढ्या वेगाने घडतात की कुठल्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं अवघड होत चाललंय. आपण हे समजून घेण्यासाठी सुझेनची गोष्ट ऐकू. ती एक 30 वर्षांची यशस्वी उद्योजिका आहे. सकाळी उठल्यापासून तिची धावपळ सुरू होते. कामावर लवकर जाण्याच्या गडबडीत ती हाताला लागेल ते खाऊन घेते आणि मग थोडा वेळ जरी ती ऑफलाईन राहिली तर ईमेलचा ढीग साचतो ज्याची उत्तरं तिलाच द्यावी लागतात. आणि त्याच गडबडीत ती ऑफिससाठी निघते आणि तिथे गेल्यावर देखील तिला बरीच कामं एका वेळी करावी लागतात. तिला इतकं काम असतं की बऱ्याचदा तिला उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागतं, ज्यामुळे तिला तिचे खाजगी जीवन जगता येत नाही. एवढंच काय, ती मित्रपरिवारासोबत असताना देखील तिच्या बिझी शेड्यूलमुळे टेन्स राहते. तसं पाहिलं तर सुझेनची लाईफ ही आपल्याला नॉर्मल वाटेल कारण सध्या सगळ्यांची जीवनशैली हीच आहे. पण इथे एक गोष्ट मात्र खूप चुकीची आहे. सुझेन जे काही काम करते ते मन लावून करत नाही कारण तिच्यावर नेहमी कसला तरी भार असतो. ती वर्तमानात कधीच राहत नाही. तिचं लक्ष नेहमी पुढच्या कामावर असतं. याच कारणाने लुईस हे आपल्याला वर्तमान काळात जगण्यास सांगतात. हे नक्कीच तुम्हाला वर्तमानात मदत करेल. शिवाय तुम्ही प्रत्येक क्षण आणखी मन मोकळेपणाने जगू शकाल. लेखिका म्हणतात, स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही आतापर्यंत स्वतःला दोष देत आलात तर त्याचा कोणता फायदा झाला? त्यामुळे स्वतःला दोष देणं बंद करा आणि स्वतःला इम्प्रूव्ह करा आणि मग फरक बघा. हिलिंगची ही प्रक्रिया खूप वेळ चालणारी आहे आणि यात बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागू शकतं. पण त्या अडचणींना दूर देखील केलं जाऊ शकतं. तुमच्या मेहनतीच्या पळावर आणि सततच्या प्रयत्नांनी तुम्ही तुमचं ध्येय साध्य करून आनंदी राहू शकता.
एक गोष्ट सगळ्यांना समजायला हवी की अपयश आणि कठीण वेळ ही प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. अशा वेळेला येऊ द्यायचं का नाही हे आपल्या हातात नसतं. पण अशा वेळेस सकारात्मक विचारांवर भर देऊन तुम्ही नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करू शकता. येणाऱ्या भविष्यातील सकारात्मक गोष्टींकडे आशेचा किरण म्हणून बघितलं पाहिजे. लेखिका या पुस्तकात एक गोष्ट स्पष्ट करतात. ही बऱ्याचशा समस्यांमागे तुमच्या स्वतःविषयी असणाऱ्या नकारात्मक भावना कारणीभूत असतात. स्वतःला हे सांगत राहणं की मी चांगला किंवा चांगली नाहीये, ही गोष्ट अगदी चुकीची आहे. आणि बरेच मानसिक आजार हे या विचारांमुळे उद्भवतात. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.